मॉर्निंग फ्रेंड्स. तर आज आमचा स्पितीचा 5वा दिवस. आज आहोत आम्ही काजामध्ये. काजामध्ये आपल्याला 2 दिवसाचा स्टे मिळतो. जर तुम्ही स्पिती बोलाल तर ते मेन म्हणजे काजाच आहे. काजामध्ये बरेच असे साईट सीन आहेत. आज आम्ही भेट देणार आहोत ते भारतातील सगळ्यात उंच असलेलं पोस्ट ऑफिस, ते म्हणजे ही किम बुद्धा स्टॅच्यू, आणि अजून बरेच स्पॉट आहेत. ते आता आपल्याला कळतीलच काय आहे. तर चला माझ्याबरोबर या आजच्या दिवसाची सुद्धा सफर एन्जॉय करा. आता इथे जे टेम्परेचर आहे ते 2 डिग्री आहे. जसं जसं आता आम्ही अजून वरती जाऊ तसं टेम्परेचर अजून कमी होणार आहेत. म्हणजे जे आम्ही साईट सीन बघायला जाणार आहोत ज्या ज्या गावी आणि ज्या ज्या प्लेसेसला, तर गरम कपडे कॅरी करायला सांगितले आहेत. तर इथे येत असाल तर प्रॉपर सगळं पॅकिंग करूनच या. तसं इथे सुद्धा अवेलेबल आहे. मार्केट चांगलं आहे काजाचं, पण ठीक आहे, जर तुम्ही तुमच्याबरोबर घेऊन आलात तर अतिउत्तम. आता इथे सुद्धा तुम्ही शॉपिंग करू शकता. यहाँ पे पर्ची जैसे 30 रुपीज़ पर पर्सन के हिसाब से एंट्री फी लगती है यहाँ पर. कितने लोग हैं? 30 रुपीज़ पर पर्सन. 5 है 150 है. तर आता मी आलो आहे ते स्पितीमधल्या काजामधला सगळ्यात मोठा आणि प्रसिद्ध असलेला हा बौद्ध स्टॅच्यू बघायला. तर हा आहे सगळ्यात मोठा इकडचा बौद्ध स्टॅच्यू. तर मित्रांनो, आता हा स्पितीमधला सगळ्यात मोठा बौद्ध स्टॅच्यू बघून आम्ही चाललो आहोत ते अजून थोड्या उंचावरती, जिथे सगळ्यात उंच असं रेस्टॉरंट आहे. तर जसजसं आम्ही वरती जातो आहे तसं हवामानामध्ये सुद्धा बराच फरक पडतो आहे. हवेतला गारवा वाढलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता ही नागमोडी वळणं आणि मोठाले डोंगर, आणि खरंच हा लँडस्केप एवढा भारी आहे बघायला. आता माहीत नाही अजून जिथे आम्ही चाललो आहे तिथे कसे असणार आहे. तर हे बघण्यासाठी पुढे तुम्ही पुढचं लोकेशन नक्की बघा. एक नंबर भाई. तर इथे खूप स्नोफॉल होतोय. फर्स्ट टाइम स्नोफॉल अनुभवायला भेटलाय. खूप मस्त वाटतं, एकदम बारीक बारीक आहे. तर आता आम्ही आलो होते वर्ल्ड हायेस्ट रेस्टॉरंट, जगातलं सगळ्यात उंचीवरचं रेस्टॉरंट कॉमिक.
आणि इथे तुम्ही आमची हालत बघू शकता, कसे आम्ही निघालेलो आणि आता आम्ही कसे झालो आहोत। इथे लिटरली स्नोफॉल होतोय, बर्फ पडतोय बारीक बारीक, तो व्हिडिओमध्ये कॅप्चर नाही होत आहे, पण पहिल्यांदा हे अनुभवायला भेटलं स्नोफॉल। पण आमची हालत बघा, सगळं जॅकेट घालून त्याच्यावरती 2-3 हे सगळं ओढून घेतलंय, तरी पण फार थंडी वाजते। आता आम्ही कॉफी ऑर्डर केली आहे, बघू अजून पुढे हे आता टेम्परेचर आय थिंक 1 मध्ये असेल किंवा मायनस पण असेल, माहित नाही, बघते आता मी। आणि याच्या पुढे जसं जसं जाऊ अजून टेम्परेचर खाली खाली जाणार आहे आणि आमची बॅटरी पण तशी तशी डाऊन होईल। पण नाही, आम्हाला या परिस्थितीमध्ये पण एन्जॉय करायचंय। सो ठीक आहे, मुंबईच्या गरमीपासून आज पहिल्यांदा अशा थंडीमध्ये एन्जॉय करतोय। मी ऑर्डर केलेली आहे गरम गरम मॅगी। आता आम्ही वर आलो आहोत, वर हे मोनेस्ट्री आहे, बघू शकता। स्नोफॉल आता थांबलेला आहे, पण थंडी मात्र जबरदस्त आहे अजूनही। आणि वरती हे एक मोनेस्ट्री दाखवते तुम्हाला, छान वाटतंय मला। तर आता वर आलोय आम्ही, वरती हे एवढंच आहे बघण्यासारखं। हे सगळ्यातलं हायेस्ट पोस्ट ऑफिस आहे आणि आतमध्ये जाम गर्दी झाली आहे। पोस्ट कार्ड घेऊन त्याच्यावरती स्टिकर लावून आपल्या सगळ्या आवडत्या लोकांना पाठवत आहेत, स्टॅम्प लावून। तेच ते। आणि इथून हे पत्र टाकतात। तर आता मी आहे भारतातल्या सगळ्यात उंचावरचं पोस्ट ऑफिस, डाकघर तिथे। आणि आता इथे मी काही पत्र आहेत जे माझ्या जवळच्या लोकांना पाठवणार आहे, ॲड्रेस लिहिलेले आहे। आणि इथे आहे ते पोस्ट ऑफिस आणि इथून आता आपण हे पत्र पाठवूया। केवढी गर्दी आहे बघा, आतमध्ये आपल्याला स्टॅम्प मिळत आहे, तर हे स्टॅम्प लावायचे आहेत आणि त्यानंतर पोस्ट करायचे। हे किती दिवसात पोहोचेल ते माहित नाही, जेव्हा मुंबईला पोहोचेल तेव्हा आम्हाला कळेल। पण काही पत्र आम्ही स्वतः सुद्धा कॅरी करणार आहोत, पोचते की नाही पोचते माहित नाही, तर स्वतः सुद्धा आम्ही पोस्ट करू। तर इथे सगळी लोक बघा फोटोज वरती ॲड्रेस लिहित आहेत आणि इथे स्टॅम्प मिळत आहेत, फार गर्दी झाली आतमध्ये। इसमें पहले वो लगेगी, इन 2 पे लगाना स्टैम्प, यहाँ पे भी है। कब से बोल रहे हैं? तर हे आहे सगळ्यात उंच डाकघर आणि आता इथून आम्ही पोस्ट केलेले आहे, माहीत नाही पोहोचेल की नाही पोहोचेल, पण इथे स्टॅम्प मिळतो आणि फोटोजवरती आम्ही ॲड्रेस लिहून आमच्या सगळ्या जवळच्या लोकांना पोस्ट केलेलं आहे। आता आम्ही आधी पोचतोय की गाड आधी पोचतोय हे आता आम्ही बघूच। तर आजचा दिवस फार भन्नाट होता। आम्ही काजावरून अगदी उंचीवरती गेलो, त्याची उंची होती 4440 मीटर आणि तिथे होतं जे तुम्ही पाहिलं पोस्ट ऑफिस। त्यानंतर आता आम्ही मध्ये व्ह्यू बघितला काजाचा आणि जे काही आजचे पॉईंट बघितले, थंडी पण होती, थंडी म्हणजे 2 ते 3 डिग्री टेम्परेचर आहे, मध्येच ऊन पण येत आहे आणि मस्तच वाटलं खरं। आणि आधी आम्हाला वाटलं थंडी वाजेल, पण नंतर आमची बॉडी ॲक्लमटाईज झाली आणि आम्ही खूप मजा केली। हा शब्द आम्ही इथे येऊन शिकलोय, सगळ्यांना बोलता येतं, बोलून दाखवा। सगळे शिकले हा शब्द इकडे येऊन। स्पेलिंग येत नाही, स्पेलिंग येत नाहीये, स्पेलिंग तुम्ही कमेंट्स मध्ये लिहून पाठवा आम्हाला। आणि आता आम्ही चाललोय परत आमच्या काजा मार्केटमध्ये, अजून काय काय शॉपिंग करू। आज आम्ही टिपिकल हिमाचलवाला लुक केलाय सगळ्यांनी,
तर तुम्ही नेक्स्ट टाइम येत असाल तर हा लुक करू शकता. छान वाटतोय, सगळे आमच्याकडे म्हणजे सगळ्यांना आवडला आमचा हा लुक. पण इथे थंडी आहे त्यामुळे स्वेटर वगैरे सगळं कॅरी करा आणि तेच कपडे घालून या. सो चला आता पुढची जर्नी बघा. याच्या पुढच्या इकडचे रोड्स आता थोडे व्हिडिओ हलतोय कारण रोड्स फार खराब आहे. आणि व्ह्यू बघा किती उंचावरती आम्ही आहोत. हा वेकायचा नाहीये. चला आता भेटूया पुढच्या डेस्टिनेशन.